ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणासोबत युती आणि आघाडी करायची या संदर्भामध्ये काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार. 12 तारखेला महाराष्ट्र काँग्रेसची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे. सर्व जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा केल्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून बैठकीमध्ये आघाडीबाबत निर्णय होणार आहे. मनसेला विरोध होत असताना शिवसेना, ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. आज मनसेचे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे. आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता देतील का याकडे लक्ष असेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आज संघाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आज सकाळी 9 वाजता विलेपार्लेतील विद्यार्थिनी शाळेतील हॉलमध्ये ही बैठक असेल. दरम्यान मुंबई भाजपचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा धक्का बसलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. दीपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते. त्यांना जिल्हा प्रमुख पदाची देखील जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेला हा जोरदार धक्का मानला जातोय. 15 वर्षांपासून राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन समाजकारण आणि राजकारण करणारे तसंच पक्षफुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे सुनील माने हे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह शहाजी क्षीरसागर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रहिमतपूर इथं राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. आगामी महापालिकेच्या निवडणुका देखील ते राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढणार आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये करार, उत्तर आणि कोरेगावची राजकीय समीकरणं ही बदलण्याची चिन्ह आहेत. सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे माजी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 12 नोव्हेंबरला मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी सावंत यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल. तसंच माझ्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती शिवाजी सावंत यांनी दिली आहे. शिवाजी सावंत हे शिवसेनेचे भूम परांडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. डोंबिवलीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि सध्या प्रदेश सचिव म्हणून कार्यरत असलेले संतोष केणे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. संतोष केणे यांना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मजबूत आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. विशेषतः 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी त्यांनी आंदोलन केली होती. भूमिपुत्रांचे प्रश्न, स्थानिकांना न्याय, त्याबरोबरच विकासाच्या विविध मागण्या यासाठी ते नेहमी आक्रमक राहिले. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती संतोष केणे भाजपमध्ये प्रवेश करत असल्यानं काँग्रेसला खूप मोठा धक्का मानला जातोय. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. भोरच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. तर निर्मला आवारे यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. अजित पवारांच्या उपस्थितीत हे सगळे पक्षप्रवेश संपन्न झाले. निवडणुकांच्या तोंडावरती माजी आमदार संग्राम थोपटे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. रायगडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची सेना एकत्र येऊन लढेल यावरती मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण हे दोन्ही पक्ष एकमेकांना अजूनही शह देताना पाहायला मिळत आहेत. काल शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार महेंद्र थोरवे यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. तर दांडगाई आणि अपप्रयोगाला बाजूला करून तरुणांनी आपल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असं वक्तव्य करत सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना नाव न घेता टोला लगावलाय. कणकवलीतील शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवरती आता शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय. आमची शिवसेना ठाकरेंसोबत जाणार नाही असं उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. पहिली गोष्ट, शहर विकास आघाडी मला जे कळतंय की कुठच्याही पक्षाची
नाही, ही सर्वपक्षीय होती असं मला कालचं चित्र म्हणजे त्या चर्चा आमच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आमचा काय संबंध आहे शिवसेनामध्ये. शेवटी कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यामुळे तिथं शिवसेना पुढाकार घेते आणि युपीटीवर जाते काही शक्यता नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष राणेंना विचारल्याशिवाय विशाल परब, राजन तेली यांना वेगवेगळ्या पक्षात घेत आहेत. त्यामुळे राणेंच्या शब्दाला आता राज्यामध्ये किंमत राहिलेली नाही अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवरती केली आहे. तर नारायण राणे युतीवरती न बोललेलं बरं असा टोला देखील वैभव नाईक यांनी राणेंना लगावला आहे. प्रदेशाध्यक्ष आहेत तेच तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजेश तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही आणि त्यामुळे तुम्ही आता उगाच 2 जिल्ह्यामध्ये युती करू न करू ह्या तुम्ही न विचार केलं बरं. कारण तुम्ही डावलून सुद्धा विशाल परबांना काल भाजपमध्ये घेतलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची कणकवलीतील ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीवरती प्रतिक्रिया आली आहे. ठाकरेंची शिवसेना सत्ताधारी पक्षातल्या कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही. मात्र कणकवली नगरपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लोक एकत्र येत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असं नाईक म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधारी पक्षातल्या कुठल्याही पक्षाची करणार नाही. तर परंतु काही अनेक लोकांनी एकत्र येऊन या कणकवली नगरपंचायतीवर गेल्या 7-8 वर्षामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आणि त्याच्या विरोधात लोक एकत्र येत आहेत त्याचा विचार वरिष्ठ या ठिकाणी करतील आणि त्यांच्या भावना आणि कार्यकर्त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचतील. कोणासोबत कुठे जायचं यावर मुंबईत चर्चा करणार. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांवरती उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. मुंबईत जाऊन माहिती घेणार आणि मग यावरती बोलणार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन, काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मला मी जाणून घेईन. अरे हो, पण मला बोलू तर द्या ना. समजा नसेल काय आणि उगाच काहीतरी बोलायचं त्याला काय अर्थ आहे. बघा, जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांना भेटून नक्की काय आहे असं मी ऐकतो अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटपात अडचणी आल्यास महायुती मैत्रीपूर्ण लढत देईल असं भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलंय. तर मैत्रीपूर्ण लढत होत असताना महायुतीमधील पक्ष एकमेकांवरती टीका न करता विकास कामांवरती प्रचार करणार असल्याचं प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलंय. कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ते तयारी करत असतात. वेगवेगळ्या राजकीय विचारधारेची मंडळी ही एकत्र आलेली आहेत. आम्हाला वरतूनही सांगण्यात आलेलं आहे की शक्य तितकं महायुती म्हणून आपण एकत्र गेलं पाहिजे, पण कार्यकर्ता आणि त्या ठिकाणचे स्थानिक पक्षाचं नेतृत्व यांनी या दृष्टिकोनातला निर्णय घ्यायचा. सातारा नगरपालिकेमध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजेंमध्ये मनोमिलन होणार आहे. पहिल्यांदाच खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरपालिकेच्या मनोमिलनावरती प्रतिक्रिया दिली आहे. माझी पहिल्यापासूनच इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची, तेव्हा मीच आता नगराध्यक्ष पदासाठी उभा राहतो आणि खासदारकीचा राजीनामा देतो अशी मिश्किल टिप्पणी उदयनराजेंनी केली आहे. माझी पहिल्यापासून इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची. खासदारकीचा राजीनामा देतो मी निवडणुका म्हणून मी सातारा नगरपालिकेबाबत उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवलेली आहे. मात्र मंत्री शिवेंद्रराजेंनी मनोमिलनाबाबतचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींवरती सोडल्यामुळे दोघांच्या मनोमिलनाबाबत सस्पेन्स पाहायला मिळतोय. शिवेंद्रराजे हे मनोमिलनाच्या निर्णयाबाबत सावध प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत. भाजप श्रेष्ठी जो निर्णय देतील तो सर्वसामान्य लोकांच्या हिताचा निर्णय असेल आणि तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया देऊन शिवेंद्रराजेंनी सस्पेन्स कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. जे काही निर्णय होतील ते भाजपच्या माध्यमातून आमचे पक्ष नेते देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि सातारकरांच्या हिताचेच निर्णय होतील एवढं सांगतो. युती करण्याबाबत मित्रपक्षांना निमंत्रण दिलंय, मात्र अजून प्रतिसाद आला नाही अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. त्यावरती शिंदेच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे.
याआधी झालेली महायुतीची बैठक भाजपचेच 2 मंत्री अनुपस्थित राहिल्यानं बैठक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर अद्यापही पुढील बैठकीबाबत आम्हाला निमंत्रण मिळालं नसल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. धाराशिव जिल्ह्यात महायुतीत ठिणगी पडली आहे, कारण शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी एकला चलो रेचा नारा दिलाय. परंडा नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी एकला चलोचा नारा दिलाय. तानाजी सावंतांचे राजकीय विरोधक उमेदवार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आल्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला. समोरच्यांना माझं ओपन चॅलेंज आहे. सुरुवात आम्ही नाही केली, सुरुवात त्यांनी केलेली आहे. हे तरी मान्य आहे. सुरुवात आम्ही केली का? झाकीरबाई काय बोलले का? मी कुणाला बरोबर घेणार नाही. झाकीरबाई बोलले का? मी कुणाशी युती करणार नाही. जिल्हा प्रमुख म्हणून अण्णा बोलले का? कधी आम्ही कुणाबरोबर जाणार नाही. एकला चलो रे आमचा नारा आहे. आम्ही बोललोच नाही. आणि मी म्हणून मी कधी त्याच्यावरची वाक्य केली नाही. आज त्यांच्याकडे त्यावेळेस ह्या पद्धतीची वाक्य द्यायला लागली, त्यावेळेस आम्हाला आमचा निर्णय घेणं क्रम प्राप्त आहे आणि तो आम्ही आज घेतलेला आहे. एकला चलो रे. सांगली जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्ह्यातील विविध नगर परिषदेच्या निवडणुकीतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये पलूस, विटा, जत, तासगाव नगर परिषदेच्या इच्छुकांच्या मुलाखती ह्या घेण्यात आल्या. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा काँग्रेसतर्फे आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस भवन इथं पार पडलेल्या या मुलाखतींमध्ये जिल्ह्यातील शेकडो इच्छुकांनी उपस्थिती लावली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नगरपरिषदा आणि नगरपालिकांमध्ये निवडणूक येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांची नावं हे निश्चित करून महाराष्ट्र प्रदेश समितीकडे पाठवण्यात येतील, अशी माहिती ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी यावेळी दिली आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावरती नाव न घेता टीका केली आहे. आजकाल जे 2-4 नवीन टोळके निघालेले आहेत त्यांना तालुक्याचा नेता व्हायचंय, मात्र तालुक्याचा नेता होण्यासाठी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करावं लागतं, असं राजन पाटील म्हणाले. नंदुरबार जिल्ह्यात गावित आणि रघुवंशींमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित परिवारावरती टीका केली आहे. गावित परिवाराला बंडखोरी करण्याची सवय झालेली असून गावित परिवार स्वतःपुरतंच राजकारण करत असतात, त्यामुळे भाजपला देखील केव्हाही सोडून जाऊ शकतात, असा आरोप हा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलाय. तर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास युती करणार, अन्यथा स्वबळावरती निवडणूक लढवणार, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. नाशिकच्या सटाणा नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय आखाडे हे रंगू लागलेत. तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 12 प्रभागांमधून 24 नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगराध्यक्षपद महिला राखीव ठरल्यानंतर अनेक दिग्गजांची राजकीय गणितं ही कोलमडून पडलेत. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. युतीऐवजी सर्व पक्ष स्वतंत्रपणे उमेदवारीच्या रिंगणात उतरतील, अशी सटाण्याची चर्चा आहे. आमची तर स्वतः राष्ट्रवादी पक्षाची स्वतंत्र अशी धारणा आहे की बाबा आपली युती झालीच पाहिजे. आणि जर त्यांनी समजा यावेळी जर आम्हाला काही साथ दिली नाही किंवा काही झालं नाही तर मग आमचे उमेदवार आहेतच 24 ठिकाणी. 24 आमचे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष. आम्ही सर्व आमच्या कार्यकर्त्यांना जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागेल. वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी काल वाशिम जिल्हा शिवसेना ठाकरे पक्षाची बैठक पार पडली. पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी इच्छुक उमेदवारांची मुलाखत ही सुरू झाली, तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवणार, अशी माहिती वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी दिली आहे. यावेळी वंचितला देखील आम्ही सोबत येण्याची ऑफर दिल्याचं देखील देशमुख यांनी सांगितलंय.
नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये मंत्री छगन भुजबळ हे प्रचारात उतरणार आहेत. माजी खासदार समीर भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे सध्या भुजबळ हे वैद्यकीय उपचार घेत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते सध्या आराम करतात. मात्र निवडणुकीमध्ये ते पुन्हा सक्रिय होतील असा आशावाद माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची पनवेलमध्ये आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिकांमध्ये निवडणुकीच्या युतीचा निर्णय हा स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या विचारानं घेणार असल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांनी मागणी केल्यास वेगळी भूमिका घेण्याची शक्यता भाजप रायगड निवडणूक प्रभारी प्रशांत ठाकूर यांनी बोलून दाखवली आहे. भास्कर जाधवांचे जवळचे सहकारी आणि माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. 35 वर्षांपासून पक्षासाठी काम केलं, आपलं काय चुकलं याबाबत चर्चा करायला हवी होती असं म्हणत चव्हाण यांनी खंत व्यक्त केली आहे. तर पुढचा निर्णय हा शांत डोक्याने घेणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. खासदारकी झाली, आमदारकी झाली, तिथे कुठे मी विरोधी काम केलं आहे का? आणि जर तुम्हाला हे कारण देऊन जर तुम्ही माझी हकालपट्टी केलीत तर वारंवार तुमच्याशी माझा संपर्क येत होता. मग त्यावेळेला मला का विचारण्यात नाही आलं? मग बापे तू काय चाललंय तुझं काय? तेव्हा विचारलं पाहिजे होतं ना. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून आज शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वामध्ये या युवकांनी पक्षप्रवेश करत राष्ट्रवादीची ताकद ही अधिक मजबूत केल्याचं बघायला मिळतंय. खासदार सुनील तटकरे यांच्या कोलाडमधील सुतारवाडी निवासस्थानी असलेल्या गीता बाग यामध्ये प्रवेश हा पार पडला. यावेळी खोपोली, कर्जत, माथेरान नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असा विश्वास हा जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी व्यक्त केला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उद्यापासून नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होतीये. भंडाऱ्यामध्ये भाजपसह अजूनही कुठलाच पक्षाचे उमेदवार हे निश्चित झालेले नाही. अन्य पक्षांच्या तुलनेमध्ये भाजपची उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या ही देखील मोठी असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र उमेदवारी घोषित झालेली नसली तरी भंडाऱ्यात भाजपनं निवडणुकीचा प्रचार सुरू केलाय. उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच भाजपनं डोअर टू डोअर भेटीला प्रारंभ केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरेंनी अजित पवारांची भेट घेतली आहे. धानोरी लोहगाव परिसरामधून मागील 3 टर्मपासून ते नगरसेवक आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र आता महापालिका निवडणुकीआधी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवलीच्या जिल्हाप्रमुखपदी ठाकरेंच्या शिवसेनेकडून तात्यासाहेब मानेंची नियुक्ती करण्यात आली आहे. खरं तर स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती दीपेश म्हात्रेंनी पक्ष बदल करण्याचा निर्णय घेतल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. असं असतानाच पक्षाकडून तात्यासाहेब मानेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे चंद्रपूर शहराध्यक्ष रामू तिवारी यांची अचानक पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. रामू तिवारी यांची या जागी संतोष लहामगे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष लहामगे चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक असून पक्षांतर्गत गटबाजीपासून अलिप्त राहणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. महानगरपालिका निवडणूक ऐन तोंडावरती असताना रामू तिवारी यांच्या उचलबांगडीनं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा ह्या सुरू झाल्या आहेत. रुपाली ठोंबरेंनी केलेल्या आरोपांना पुराव्यांसह प्रत्युत्तर देणार अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या आरोपांना उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया ही रुपाली चाकणकरांनी अजित पवारांच्या भेटीनंतर दिली आहे. गेले 4-5 दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप केले जातात त्या सगळ्या आरोपांचं उत्तर मी तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. आणि तुम्हाला कल्पना आहे माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय
मी कोणत्याही गोष्टीचं वक्तव्य करत नाही. त्याच्यामुळे पुराव्यासहित तुमच्याबरोबर तुमच्यासमोर बसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल गडचिरोलीच्या दौऱ्यावरती होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी सिरोंचा तालुक्यातील राजेश्वर पल्ली चेक या अतिदुर्गम भागातील नव्या हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं. तसंच अहेर महिला आणि बाल रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा अतिशय वेगानं विकास होत असल्याचं सांगितलंय. तसंच गडचिरोली लवकरच ग्रीन स्टील हब होईल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ज्या काही अतिशय गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाच्या फॅसिलिटीज आहेत त्या आता गडचिरोलीत सिरोंच्या सारख्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतील. पण गडचिरोलीला राज्याचा शेवटचा जिल्हा म्हणून एक प्रकारे लोकांना पनिशमेंट देण्याकरता गडचिरोलीचं पोस्टिंग द्यायचं असं अनेक वर्ष संकल्पना होती. पण आज लोक गडचिरोलीला पोस्टिंग मागतायत. आता हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा होतोय तो होणार आहे. राज्य अल्पसंख्याक आयोग मंत्री नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. नितेश राणे वारंवार द्वेष पसरवण्याची भाषा करतात, त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून विचारणा केली जाणार. तसंच नितेश राणे यांना नोटीस पाठवून खुलासा मागणार अशी माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी दिली आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात मुस्लिमांना दुकानं न देण्याचं नितेश राणे यांचं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. तसंच नितेश राणे यांचं वक्तव्य व्यक्तिगत असून भाजपचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असं पॅरे खान म्हणाले. बार बार जो ऐसे वक्तव्य देते हैं उनसे खुलासा मांगेंगे कि भाई बार बार आप ऐसी नफरती जो भाषण देते, बयान देते, क्या उससे इस देश को, इस महाराष्ट्र के विकास को क्या फायदा होने वाला है, ये बताइए करके. तेड़ निर्माण हुआ तो पुलिस खुद उसका संज्ञान लेकर उन पर कार्रवाई करेगी. कुछ करेंगे. आयोग उनसे खुलासा मांगेगा. अगर हमारे पास कोई ऐसी किसी मुस्लिम समाज की तक्रार आती तो कार्रवाई भी करेगा. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून महापालिकांच्या निवडणुकांसाठी अद्यापही वाट पाहावी लागणार आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आलेली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षानं देखील मनसेला सोबत घेऊन मुंबई जिंकायची रणनीतीही आखलेली आहे. त्यातच आता मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आल्यास आदित्य ठाकरेंना महापौर बनवण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होतीये. माध्यमांमध्ये आलेल्या या चर्चेवरती उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण देत भाजपला जोरदार टोला लगावलाय. तसंच आदित्य ठाकरे महापौर होण्याचं वृत्त हे त्यांनी फेटाळून लावलंय. संघामध्ये चर्चा सुरू आहे की 10 वर्ष झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले, 5 वर्ष झाले गृहमंत्री अमित शाह आहेत, पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे ते बदलू शकले नाहीत. म्हणून संघात चर्चा आहे की मोदी किंवा अमित शहानं परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा, असा प्रस्ताव संघात चालू आहे. पण ही संघाची अंदरकी बात आहे. नोटबंदी करणाऱ्या महायुतीची वोटबंदी करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलंय. तसंच सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केला. नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान यांनी नोटबंदी केली होती, तसं मी शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केलेली की तुम्ही तुमच्यातले जातपात धर्म सगळे बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा. आणि जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही, जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही, वाहून गेलेले शेतीसाठी माती मिळत नाही, बी बियाणं मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही महायुतीला म्हणजे भाजप प्रणित आणि त्यांच्या कुबड्या, भाजप आणि त्यांच्या कुबड्यांना वोटबंदी म्हणजे मतबंदी करा. तर आणि तरच हे सरकार वटणीवर येईल. दरम्यान नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे अजूनही झाले नसल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. ज्यांनी पंचनामे करण्यास नकार दिला त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जा असं ठाकरे म्हणाले. सरकारने जी काही घोषणा केलेली आहे त्याचं वास्तव म्हणजे हे जे काही तहसीलदार आहेत, ज्यांनी पंचनामे किंवा कोणी असतील ते तहसील पंचनामा करण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी असेल गाव खेडोपाडी, त्यांनी पंचनामे केलेत की नाही, पंचनामे केले असतील तर पंचनामे करून रिपोर्टवर पाठवले की नाही, रिपोर्ट पाठवला असेल तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे आणि ती मिळालेली आहे की नाही, हा पंचनामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल. धनंजय मुंडेंचं आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारलंय. जरांगेंची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. जरांगेंची नार्को टेस्ट करण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय. आंतरवली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्यासह शिष्टमंडळानं जालना पोलीस अधीक्षकांना हे निवेदन दिलंय.
निवेदन काय नाही की त्याच्यात जे काही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्याचे पाटलांनी सांगितलेले करायची तर सगळ्याचीच करा. आता दादांनी जे तुम्हाला सकाळी सांगितले तेच मी सांगतोय 6-12 लोकांची टेस्ट करायची आणि करायची असेल तर एका माणसाची कोणाचीही करू नये, करायची तर सगळ्यांची करा, नाहीतर एक माणसाची कोणाला परवानगी देऊ नये. आणि या बातम्यांसह